नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्र काँग्रेसनी काही धडाडीचे निर्णय घ्यायचं ठरवलंय असं त्यांच्या सध्याच्या देहबोलीवरून दिसतं. पक्षाची तसं पाहायला गेलं तर देहबोली नसते, पण पक्षातल्या नेत्यांच्या देहबोलीवरून पक्ष काय विचार करतोय याचा अंदाज निश्चित बांधता येतो. महाराष्ट्र काँग्रेसनं विधानसभेच्या अध्यक्षपदी असलेला त्यांचा चेहरा हा आता पक्षात आणायचं ठरवलेलं आहे अशी चिन्ह आहेत आणि कुठल्याही क्षणाला नाना पटोले राजीनामा देऊन पक्ष संघटनेच्या कामात स्वतःला झोकून देतील अशी चिन्ह आहेत. नाना पटोले हे स्वतः सुद्धा विधिमंडळातल्या कामकाजात फारसे रमलेले नाहीत. त्यांना पहिल्यांदा तर मंत्री व्हायचं होतं. त्यांच्या मंत्रिपदासाठी काँग्रेसमधला इतर कुठलाच नेता तयार न झाल्यामुळे, अर्थात राजीनामा द्यायला तयार न झाल्यामुळे नाना पटोलेंना विधानसभा अध्यक्षपदावर कायम ठेवत पर्यायी चेहरा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचा आणला जातो का काय असा विषय सुरू झाला. पण हे सगळं टप्प्याटप्प्यानं मागे पडलं आणि ताज्या घडामोडींनुसार नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षपदावरून पायउतार होत संघटनेत परततील अशी स्पष्ट संकेत रूपी चिन्ह पक्षानं दिलेली आहेत. पण हे सगळं काँग्रेस करत असताना काँग्रेस जे करतेय त्याचे अनेक अर्थ समोर येतात आणि याच निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे. वारंवार विद्यमान सरकारच्या स्थिरतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आणि हे सरकार स्थिर आहे, विद्यमान महाराष्ट्रातलं सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असं सांगितलं जात असताना काँग्रेसनं सुरू केलेली हालचाल ही सूचक आहे. नाना पटोले हे विधानसभेतून निघून पक्षात आले तर विधानसभा अध्यक्षपदी कोण असा स्वाभाविक प्रश्न जन्माला येतो आणि तिथे काहीही झालं तरी पृथ्वीराज चव्हाण येता कामा नयेत याच्यासाठी राष्ट्रवादीनं आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे. हे सुद्धा राजकीय पंडितांना पूर्णपणे कळून चुकलेलं आहे. एका बाजूला हे घडतंय, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या राजकारणात एक आणखीन महत्वाची घडामोड होता होता कदाचित राहते की काय अशा स्थितीत आहे आणि ती म्हणजे जर समजा विधानसभा अध्यक्षपद की सत्ता अशा प्रकारचा संघर्ष तयार झाला तर प्रसंगी विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे द्यायचं आणि त्या बदल्यात एक उपमुख्यमंत्री पद काँग्रेसनी मागून घ्यायचं अशाही चर्चा सुरू झाल्या. पण ज्या क्षणी आणखीन एक उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात जन्माला येतोय हे लक्षात आलं त्या क्षणी अजित पवारांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या. पण या सगळ्यावर पक्षाचे शीर्षस्थ नेते शरद पवार यांची अधिकृत पूर्णपणे ठाम स्वरूपाची प्रतिक्रिया येण्याचीच सगळे वाट पाहतात. कारण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्वाचं वळण तिथून सुरू होणार आहे. आज लक्षवेधीत त्याच अनुषंगानं चर्चा आहे आणि केंद्रस्थानी आहे काँग्रेस, महाराष्ट्र काँग्रेसचे काही नेते. या आजच्या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा पटकन आपल्याला परिचय करून देतो. आपल्या सोबत काँग्रेस प्रवक्ता हेमलता पाटील आहेत. आपल्या सोबत राजकीय विश्लेषकांच्या निमित्तानं 2 व्यक्ती आहेत. एक उमेश घोंगडे आहेत, दुसरे जयंत वाईनकर आहेत आणि त्रयस्थ भूमिकेतून महाराष्ट्र राजकीय घडामोडींकडे पाहण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश खंडकर यांना सुद्धा चर्चेत बोलावलंय. दरम्यान कोणत्याही क्षणी आपल्यापर्यंत ही बातमी येऊन पोहोचेल की नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. अर्थात तसं घडणारच आहे, त्यामुळे ते घडलंय असं समजून चर्चा करायला हरकत नाही. हेमलता पाटलांना हा मुद्दा आणि हा तर्क कितपत पटेल हे आत्ता सांगता येणार नाही, पण तरीही ज्या पद्धतीचं हसू त्यांच्या गालावर आहे ते पाहता मला हा प्रश्न त्यांना थेटच विचारावा वाटतो की नाना पटोलेंनी राजीनामा देऊन पक्षानं नक्की काय करायचं ठरवलंय. सगळ्या मी खरं सांगते की या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत आणि प्रदेशाध्यक्षांचं नाव जाहीर करणं हा संपूर्णपणे अध्यक्षांचा अधिकार आहे.
त्यामुळे प्रदेशाध्यक्ष कोण होईल हे जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या शक्यतांना खरं तर काही अर्थ राहत नाही. म्हणजे नाना पटोले केव्हा राजीनामा देतील, नक्की लगेचच राजीनामा देतील का, लगेच त्यांचं नाव जाहीर होईल का, ह्या सगळ्या शक्यता आहेत. त्यामुळे हे इट्स टू अर्ली, थोडा आपल्याला वेळ द्यावा लागेल. आणि त्यानंतर नक्की काय होतं की कोणाचं नाव पक्षश्रेष्ठी जाहीर करतात आणि त्यानंतर मग तो अध्यक्ष बसल्यानंतर त्या अनुषंगाने काय फेरबदल होतात हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे एक पक्षाचा प्रवक्ता म्हणून मला तो अधिकार नाहीये की आता प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत आणि आता पुढची काय हालचाल होईल हे सांगण्याचा अधिकार मला नाहीये. त्यामुळे थोडंसं वाट पाहणं मला असं वाटतं योग्य आहे. बर, हेमलताजी, आपण असं म्हणताय की थोडंसं वाट पाहणं योग्य आहे. पक्ष आपल्या भूमिकेच्या संदर्भात योग्य वेळी योग्य निर्णय घेत असतात. प्रवक्त्यांनी पक्षालाही सांभाळून घ्यायचं असतं. राजकीय विश्लेषकांचं तसं नाहीये. आणि त्यानिमित्तानं मला जयंत माइंडकरांना कुठलाही प्रश्न विचारण्याच्या आधी एक छोटी प्रतिक्रिया उमेश घोंगडेंची घ्यायची आहे. उमेशराव, नाना पटोलेंना विधानसभा अध्यक्षपदाच्या स्थानावरून पक्षात आणण्याच्या मुळे जे काही बदल संभवत आहेत, एक तर ते काँग्रेसमध्येही संभवत आहेत आणि दुसऱ्या बाजूला ते महाराष्ट्राच्या राजकारणातही संभवत आहेत. त्यामुळे निश्चित काँग्रेस करू काय इच्छित आहे? प्रसादजी, आता तुम्ही सगळं विश्लेषण केलं, सगळी पार्श्वभूमी सांगितली. खरं बोलायचं तर या सगळ्या ज्या घडामोडी घडतायत, पटोलेंना ते प्रदेशाध्यक्ष करू इच्छित आहेत, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कदाचित ते आता काही वेळात राजीनामा देतीलही. पण मला असं वाटतं की या सरकारमध्ये गेल्या सव्वा वर्षामध्ये काँग्रेसची जी भूमिका आहे ती खरं तर या दोघांच्या तुलनेत खूप कमी महत्वाची भूमिका राहिलेली आहे. जाणीवपूर्वक राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं काँग्रेसला फार महत्व दिलेलं नाहीये. आणि ग्रामपंचायत निवडणुका ज्या आता झाल्या त्याचा फटका त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला बसलेला आहे. मला असं वाटतं की या पुढच्या राजकारणाची जी दिशा असेल ती काँग्रेसनं या निमित्तानं असा दाखवायचा प्रयत्न केला की आम्हाला गृहीत धरू नका. दुसरं उपमुख्यमंत्रीपद मागून त्यांनी एक प्रकारे राष्ट्रवादीला आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय असं म्हणायला हरकत नाहीये. उमेशराव, एकच मिनिट. आपल्या उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेसाठीचा स्वतंत्र वेळ बैठकीत आपल्या या चर्चेत आहे, आपण तिकडे येऊच. पण तुम्ही जो महत्वाचा मुद्दा सांगितला त्यावर हेमलता पाटलांना बोलतं करावं लागेल. तत्पूर्वी एक त्रयस्थ या नात्यानं गणेश खंडकरांनी हे सांगणं गरजेचं आहे की ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची झालेली फरफट ही काँग्रेसला गाव पातळीवर लक्षात आलेली असावी का? हेमलता पाटलांचं उत्तर घेऊच त्यावर. गणेश खंडकर, आपण प्रथम क्रमांकाच्या पक्षाच्या स्थानी पोहोचलात, त्या निमित्तानं आपलं निरीक्षण काय आहे? नाही, मला असं वाटतं की ज्या दिवशी महाराष्ट्र नवीन सरकारच्या प्रतीक्षेमध्ये होता आणि एकूण सरकार बनण्याची प्रक्रिया सुरू होती, त्या दिवसापासून आपण हे पाहतोय की या सरकारमध्ये मुळातच काँग्रेसचं काही स्थान नाही. असं वाटत असेल की त्यांचे मंत्री आहेत किंवा त्यांचा सहभाग आहे, परंतु हे 3 पक्ष असताना आणि केवळ 2 जागांचा फरक असताना मुख्यमंत्रीपद शिवसेनेला गेलं, उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आलं आणि 2 आमदार कमी असताना सुद्धा काँग्रेसच्या वाट्याला काय आलं हे आपण पाहतो. त्यांचे फक्त 10च मंत्री या मंत्रिमंडळात आहेत आणि त्यातही जे चेहरे 2 समोर येत असतात ते सुरुवातीला 2च असायचे. काँग्रेसने खूप त्यावर बोंबाबोंब हा शब्द योग्य मारल्यानंतर मग बाळासाहेब थोरातांचा फोटो यायला लागला. त्यामुळे काँग्रेसची फरफट ही पहिल्या दिवसापासून सुरू आहे आणि त्या फरफटीतनं बाहेर येण्यासाठी म्हणून आजचा प्रयत्न आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. पण मुळात त्यांना खूप उशीर झालाय आणि त्यांची भूमिका या सरकारमधनं अतिशय दूरवरची ठरलेली आहे हे मात्र नक्की आहे. आपण सांगताय काँग्रेसची भूमिका सरकारमध्ये नगण्य राहते आणि याच मुद्द्यावर आपल्याला हेमलता पाटलांना विचारावं लागेल की हेमलता पाटील, हे काँग्रेसला कळून चुकलंय का की जे सरकार काँग्रेसनं जन्माला घातलं त्या सरकारमध्ये काँग्रेसचं स्थान नगण्य आहे, हे पक्षाला परवडणारं नाही? प्रसादजी, 2 मुद्दे. पहिला मुद्दा म्हणजे आपण ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसची फरफट आणि काँग्रेसचं जागा याबद्दल जे आता मगाशी प्रश्न उपस्थित केला, माझ्याकडे आता आकडेवारी आहे आणि जेन्युन आकडेवारी आहे. काँग्रेसला 2513 ग्रामपंचायती मिळाल्यात, एनसीपीला 2399 मिळालेल्या आहेत, भारतीय जनता पक्षाला 2263 मिळालेल्या आहेत आणि शिवसेनेला 3108 मिळालेल्या आहेत.
आणि इतर पक्षांची जी आघाडी होती त्यांना 3069 ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस हा नंबर 2चा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला काँग्रेसचा परफॉर्मन्स चांगला नव्हता हे म्हणणं अत्यंत धाडसाचं आहे. ते कसं झालं की ग्रामपंचायतीचे निकाल लागायच्या आधी 2 तासामध्ये फडणवीस मीडियासमोर येऊन ज्या पद्धतीने बोलले की भाजप हा नंबर 1चा पक्ष आहे, त्याला काही अर्थ नाही, ते मिस कॉल करा आणि सभासद व्हा भाजपचे, त्या पद्धतीने हा सगळा विचार होता. त्यामुळे काँग्रेसची पडझड झाली हे म्हणणं अतिशय मला वाटतं की योग्य नाहीये. दुसरी गोष्ट, काँग्रेसला या ठिकाणी सत्तेमध्ये व्हॉइस नाहीये असं जे तुम्ही म्हणताय त्याचीही मला गंमत वाटते की 3 पक्षांचं सरकार आहे, संख्याबळानुसार त्या जागांचं वाटप झालेलं आहे. हेमलताजी एकच मिनिट, एक ताजी घडामोड आपल्यापर्यंत येते आणि एक नाही तर एकापाठोपाठ 2 ताज्या घडामोडी या बातमीपत्रात आपल्या चर्चासत्रात येत आहेत. पहिली बातमी काय आहे तर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष आहेत. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवलेला आहे. काँग्रेसनं या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी घडण्याच्यासाठी पहिलं पाऊल टाकलेलं आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंचा राजीनामा आलेला आहे आणि आता नाना पटोले पक्ष संघटनेत जातील अशा स्वरूपाचे स्पष्ट संकेत या निमित्तानं मिळत आहेत. गेले काही दिवस जी वारंवार चर्चा होती, विविध प्रकारची नावं महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या साठीच्या शर्यतेत होती, त्यातली सगळी नावं मागे पडली आणि नाना पटोलेंचं नाव अखेरीस अंतिम क्षणापर्यंत टिकून राहिलंय. नाना पटोलेंचा राजीनामा एका बाजूला येत असताना दुसऱ्या बाजूला त्याच्या पलीकडची महत्वाची घडामोड आहे आणि ती घडामोड आहे शरद पवारांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एक अत्यंत महत्वाचं आणि सूचक वक्तव्य केलंय. आता विधानसभा अध्यक्षपदावर पुन्हा चर्चा होणार, हे शरद पवारांचं वक्तव्य आहे. काँग्रेसनं विधानसभा अध्यक्ष बदलताना आमच्याशी चर्चा केली, आमच्याशी याचा अर्थ राष्ट्रवादीशी. त्याचबरोबर काँग्रेसनं पक्षांतर्गत दबाव असल्यानं अध्यक्ष बदलाचा निर्णय घेतला असं सुद्धा शरद पवारांनी सांगितलं. याच्या पुढचं वाक्य महत्वाचं आहे. पवार म्हणतात विधानसभा अध्यक्ष बदलण्याच्या संदर्भातले निर्णय घेत असल्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपद हे खुलं झालं आहे. मविया अंतर्गत ठरलेल्या समीकरणांच्या बाबतचं हे एक अत्यंत महत्वाचं वक्तव्य आहे. याच निमित्तानं आपण चर्चेला पुढे नेतोय. 2 अत्यंत महत्वाच्या घडामोडी आजच्या आपल्या चर्चेच्या दरम्यानच आपल्यापर्यंत पोहोचल्या. स्वाभाविक पहिली प्रतिक्रिया आपण पटकन घेणार आहोत हेमलता पाटील यांची. जसं आपण नाना पटोलेंचा आता विषय घेतला तर त्यांनी प्रदेशाध्यक्ष व्हावं या संदर्भात पक्षश्रेष्ठींनी ज्या सगळ्या लोकांची चर्चा केली तर संपूर्ण महाराष्ट्रामधलं एक असं मत आलं की एक अग्रेसिव्ह असा प्रदेशाध्यक्ष आम्हाला हवा आहे आणि जो प्रदेशाध्यक्ष संपूर्ण वेळ पक्षासाठी काम करता येईल त्या पद्धतीने नाना पटोलेंना सर्वात जास्त पसंती होती आणि त्यानुसार त्यांच्याकडे ही सूत्र दिली गेली ही पहिली गोष्ट. त्यामुळे नाना पटोलेंची निवड ही निश्चित होती आणि ती त्या पद्धतीने झाली आहे. आता दुसरी गोष्ट, शरद पवार साहेबांनी जे स्टेटमेंट केलं ते आता स्टेटमेंट आले त्या संदर्भामध्ये त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्यांना नक्की काय म्हणायचं आणि तिन्ही पक्षांचा यामध्ये काय रोल असेल, या सगळ्या गोष्टीला आपल्याला थोडासा वेळ देऊन त्याच्यावरती पक्षांची भूमिका काय आहे आणि जे काही होईल हे संपूर्ण चर्चा अंती होईल, सर्वांना. पण दुसऱ्या हाताला शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जयंत माइंडकरांकडे आपल्याला जायचंय. दरम्यान ताज्या घडामोडींच्या संदर्भात आमचे असिस्टंट एडिटर मनोज भोयर यांची एक प्रतिक्रिया आपण नोंदवून घेऊ. काय घडलंय त्याच्याविषयीचा तपशील. मनोज, आपण सांगा नाना पटोलेंच्या अध्यक्षपदाबद्दलची आत्ताची ताजी घडामोड काय आहे. अखेर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला. आता काँग्रेसचे अध्यक्षपद हे नाना पटोलेंना मिळेल याची शक्यता जास्त वाटते. अर्थात त्या संदर्भातल्या हालचाली राहुल गांधी यांच्याशी भेट घेतल्यानंतर सुरू झाल्या आहेत. बऱ्याच दिवसांपासून हा खल सुरू होता काँग्रेसमध्ये की अध्यक्ष कोण होणार आणि नाना पटोलेंना कायम काँग्रेस अंतर्गत विरोध हा दिसून येतोय. पण नाना पटोले भाजपनं काँग्रेसमध्ये आले आणि ज्या मुद्द्यावर त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता खासदार पदाचा आणि ज्या काळात दिला होता तो संदर्भ आपल्याला जोडून बघावा लागेल. म्हणून ते राहुल गांधींना थोडेसे प्रिय आहेत आणि काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीला
दुर्लक्ष अगदी करत अगदी राहुल एक गांधी हे अत्यंत कायम महत्वाचं महत्वाचंही विधान आपण या निमित्तानं केलं. धन्यवाद मनोज त्यासाठी. आपण जयंत माइंडकरांकडे जातोय. चर्चेमध्ये आपल्यासोबत राजकीय विश्लेषक या नात्यानं जयंत माइंडकर जोडले गेलेले. जयंत माइंडकर, हे काँग्रेसमध्ये काय चाललंय आणि हे सगळं जे चाललंय त्याचे पडद्यामागचे अर्थ काय आहेत? मला एक सांगा, इथे तुम्ही दोन अतिशय महत्वाचे मुद्दे सांगितले. त्याच्यातलं एक म्हणजे शरद पवारांचं ऑब्झर्वेशन आणि दुसरे राहुल गांधींचे आवडते. तर यातलं मी पहिल्यांदा शरद पवारांच्या ऑब्झर्वेशन बद्दल बोलतो. शरद पवारांनी जे काही सांगितलेलं त्यातलं वाक्य जे माझ्यासमोर जो स्क्रीन सुरू आहे त्याच्यावर आपल्याच चॅनेलचा त्याच्यावर असं वाक्य आलेलं आहे की हा स्पीकर हा तीनही पक्षांचा आहे. आता तसं पाहिलं तर ही वस्तुस्थिती नाही. नेहरू सेंटरमध्ये जी बैठक झाली होती, ज्या बैठकीत शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी पवार साहेबांनी चिडून कागद आपटले आणि नंतर ते बाहेर गेले, असं वाक्य नंतर सांगितलेलं आहे. त्याचा रेफरन्स फक्त एवढाच होता की मल्लिकार्जुन खरगे हे जे तेव्हाचे काँग्रेसचे प्रभारी होते त्यांनी सभापती पद काँग्रेसला द्यायला नकार दिलेला होता. म्हणून त्याच्यामुळे मुख्यमंत्री पद जर का शिवसेनेकडे, उपमुख्यमंत्री पद जर का एकच असेल आणि ते जर का राष्ट्रवादीकडे, तर सभापती पद क्रमप्राप्त आहे की हे काँग्रेसकडेच राहील. हा अशाच प्रकारचा ते एक प्रकारे पण जयंत माइंडकर, आता शरद पवारांचं वक्तव्य काय सुचवतं की आता आम्ही समीकरणांमध्ये बांधील राहिलेलो नाही. मविया जन्माला येताना ज्या पद्धतीचे करार झाले ते आता काही कायम राहत नाहीत, याचे पुढचे संकेत पण आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. मी तेच सांगतोय की माझ्या दृष्टीने हा ते दबाव टाकायचा प्रयत्न करतील. याचं कारण जसं आपलं हे गेसिंग खरं ठरलेलं आहे की नाना पटोळे जवळपास राजीनामा देणार होते, त्यांनी दिला. आता रात्रीपर्यंत कदाचित त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती होईल. तसंच मीडियामधलं एक दुसरं गेसिंग असं आहे ते म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्यांचं आणि शरद पवारांचं तसं फारसं सख्य नव्हतं, त्यांनी जे काही काय लखवा मारलाय का इथपर्यंत बोललेले होते, तर कदाचित पृथ्वीराज चव्हाण हे असेंब्लीचे सभापती, स्पीकर होऊ शकतात, विधानसभेचे अध्यक्ष होऊ शकतात पृथ्वीराज चव्हाण. अशा प्रकारची शक्यता सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चिली जाते. एक पटकन त्यावरची प्रतिक्रिया हेमलता पाटलांची घेऊयात. पृथ्वीराज चव्हाणांना विधानसभेच्या अध्यक्षपदी बसवणं ही काँग्रेसची बाणेदारपणाची राजकीय चाल असेल असं माझं निरीक्षण आहे. तुमच्या लेखी काँग्रेस इतका बाणेदारपणा दाखवायला तयार आहे का राज्यामध्ये? हेमलताजी. नाही, बाणेदारपणाचा विषय नाहीये. पृथ्वीराज बाबा हे माजी मुख्यमंत्री आहेत, काँग्रेसचे अत्यंत सिनियर असे लीडर आहेत आणि त्यांचा संपूर्ण कार्यकाळ आपण मुख्यमंत्री पदाचा बघितला, हा अत्यंत चांगल्या पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व म्हणून पुढे आलेला आहे. त्यामुळे कदाचित बाबांचा विचार हा नक्की होऊ शकतो आणि त्या पोस्टला त्या पद्धतीचा सिनियर नेता असणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने तो विचार होऊ शकतो. याच्यामध्ये कुठल्या पक्षाला शो आणि कटशो द्यायचा हा विषय माझ्या लेखी तर नक्कीच नाहीये. तर त्यामुळे पक्षाची भूमिका आपल्या लेखी असं नसलं तरी पण ते राष्ट्रवादीने तसं स्वीकारलं पाहिजे. गणेश खणकर आपल्या सोबत आहेत, उमेश घोंगडे आपल्या सोबत आहेत, ते यावर बोलतीलच. मला उमेशजींना पहिला प्रश्न विचारायचा या निमित्तानं की पृथ्वीराज चव्हाणांना अध्यक्षपदी बसू न देण्यामागे राष्ट्रवादीची काय भूमिका असू शकते? प्रसादजी, काय की याच्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांच्यासोबत ज्या प्रकारचा संवाद शरद पवारांचा होता, तर तो संवाद कुठंतरी आता अडचणीचा ठरतोय असं दिसतंय. राज्याचे मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाणांनी सोबत राष्ट्रवादी काँग्रेस असताना ज्या पद्धतीने निर्णय घेतले त्याचं बरंचसं नुकसान राष्ट्रवादीला सहन करावं लागलं. आणि यावेळी सुद्धा पुन्हा तोच माणूस जर समोर अध्यक्ष म्हणून येणार असेल तर शरद पवार मला असं वाटतं की ते मान्य करणार नाहीयेत. आणि मला ते नाव पुढे येण्याची शक्यता गृहीत धरूनच आपण जर बघितलं तर पवारांचं जे वक्तव्य आहे तर ते पद आता खुलं झालंय आणि त्याच्यावर आता चर्चा होईल. याचा अर्थ असा आहे की शरद पवारांच्या सोयीचा असं म्हणण्यापेक्षा पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय जर काँग्रेसकडून कुणाचा प्रस्ताव आला तर कदाचित पवारांकडनं तो मान्य होईल.
पण पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाला शरद पवार कितपत मान्यता देतील याबद्दल शंका आहे. अगदी उमेशजी, या निमित्तानं मग एक छोटा प्रश्न माझा जयंत माइंडकरांना आहे की जयंत माइंडकर, विधानसभेचा अध्यक्ष हा राजकारणात असा इतका महत्वाचा का ठरावा की त्याच्यासाठी मविया जन्माला घालण्याच्या वेळेला ठरवलेली समीकरणं, घेतलेल्या आणाभाका अचानक तुटून पडाव्यात? प्रसादजी, मला फक्त पूर्ण बोलू द्या. मगाशी पण मला जरा राहुलजींचं सांगता आलेलं नव्हतं. आता पहिली गोष्ट एक सांगतो की या आपण हे जे काय म्हणत आहोत की हे राजकारणाच्या पलीकडचं हे पद असताना सुद्धा असं का होत आहे. एक लक्षात घ्या, जेव्हापासून 1/3 आणि 2/3 डिफेक्शन हा प्रकार सुरू झालेला आहे तेव्हापासून, अगदी छगन भुजबळांच्या पक्षांतरापासून, मधुकरराव चौधरी तेव्हा अध्यक्ष होते तेव्हापासून तर लेटेस्ट आता कर्नाटका आणि मध्य प्रदेशच्या असेंब्ली पर्यंत आपण पाहतो आहे की अध्यक्षाचा रोल हा अतिशय महत्वाचा असतो. आणि मला असं वाटतं, मी माझ्या या एका वाक्यात शरद पवारांना पुढे काय भीती वाटत असावी आणि अशा वेळेस आपल्या ऐकणारा एखादा असावा हे जर का त्यांना वाटत असेल आणि जे ते कदाचित उद्धव ठाकरेंना सुद्धा कन्व्हिन्स करत असतील, याचं कारण ही वस्तुस्थिती आहे. मी एक विश्लेषक म्हणून सांगतो की राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोघं जण, हे दोन पक्ष किंवा दोन घराणी, पवार आणि ठाकरे एकत्र येऊन आपल्याला अनेक वेळा दिसलंय की काँग्रेसची त्यांनी कोंडी केलेली आहे आणि गरजेनुसार काँग्रेस याचा एक अर्थ जयंतराव असा निघू शकतो का की पृथ्वीराज चव्हाणांसारखा बाणेदार विधानसभा अध्यक्ष नसावा, तो राष्ट्रवादीसाठी अनुकूल नाही आणि हे ओळखूनच आता विधानसभा अध्यक्ष पदाच्या बाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली पाहिजे अशी पुढी महाराष्ट्राच्या राजकारणात सुटलेली आहे. एका शब्दात होय, अगदी बरोबर तुमचं ऑब्झर्वेशन आहे. आणि हेच यांना नको आहे कारण पृथ्वीराज चव्हाण हे जी मी आत्ताचं इक्वेशन सांगितलं की पवार आणि ठाकरे गरजेनुसार एकत्र आणि गरजेनुसार पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र, हे जे विचित्र इक्वेशन आणि ज्याच्यामुळे काँग्रेसची हेमलताताईंनी मान्य करू नये त्या मान्य करणार नाहीत, पण एक वस्तुस्थिती जी अनेक वेळा दिसून पडते कारण त्या प्रवक्त्या आहेत, पण मी एक विश्लेषक म्हणून सांगतोय की हे जे दिसतंय आणि याच्यावर अंकुश ठेवण्याकरता काँग्रेसने 2 शस्त्र एकाच वेळेस सोडलेली आहे. ते म्हणजे ओव्हरड्यू असलेलं प्रदेशाध्यक्षपद भाजप सोडून मोदींना आव्हान देऊन जे बाहेर पडले अशा नाना पटोळेंना दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर कदाचित जे अजून ऑफिशियली झालं नाही पण मीडियामधलं आहे की पृथ्वीराज चव्हाण, मी पुन्हा त्या वाक्याचा उल्लेख करतो की 2014ला पृथ्वीराज चव्हाणांनी ज्या काही फाईल्स वगैरे क्लिअर केलेल्या नव्हत्या त्यावेळेस हाताला लखवा मारला आहे की काय, अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवारांनी केलेलं होतं. इतकं ज्यांचं सख्य आहे नेमक्या अशाच नेत्याला अध्यक्ष करणं. आणि मग आता पटकन एकदा हेमलताताईंना विचारूयात आपण. हेमलताई, नाना पटोले हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊन भारतीय जनता पार्टीतून बाहेर पडले आणि काँग्रेसनं त्यांना मोठं करायचं आता ठरवलंय. तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणालात पक्षाला एक अग्रेसिव्ह, आक्रमक चेहरा हवाय महाराष्ट्रामध्ये. काँग्रेस खऱ्या अर्थानं आक्रमक व्हायला निघाली तर त्याचा पहिला फटका हा राष्ट्रवादीला बसणार आहे की भाजपला बसणार आहे? प्रसादजी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी आघाडी आहे ती सुरुवातीपासून आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ही आघाडी आमची कधी तुटलेली नाही आणि समविचारी आम्ही पक्ष आहोत. दुसरी गोष्ट, राजकारण जे बाहेर दिसतं त्यापेक्षा एक वेगळं असतं, पिक्चर आतमध्ये असतं. राहुल गांधी आणि शरद पवार साहेब यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत. जेव्हा आम्ही हे 3 पक्षांची आघाडी करायची ठरवली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस हा शिवसेनेबरोबर जातोय आणि म्हणून सोनिया गांधींनी ही परवानगी दिली होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे राहुल गांधी आणि शरद पवार साहेब हे एकत्र बसून निर्णय घेतील, त्याच्यामध्ये दुसऱ्या दोन्ही पक्षांना हानी होणार नाही याचा विचार करतील. राहिली गोष्ट, प्रत्येक पक्षाला स्वतःचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. पण हेमलताजी, राहुल गांधी आणि शरद पवार एकत्र बसून चर्चा करतील असं तुम्ही सुचवत आहात. पवारांच्या आत्ताच्या वक्तव्यातून तरी काही तसं दिसत नाहीये. दुसरा त्यातला एक उपप्रश्न महत्वाचा आहे, तुम्हाला नक्की कोणाला आव्हान तयार करायचंय? तुम्हाला भारतीय जनता पार्टीला आव्हान तयार करायचंय का आक्रमक काँग्रेस महाराष्ट्रात तयार करून? आव्हान म्हणजे आमचा शत्रू पक्षच भारतीय जनता पार्टी आहे, त्यामुळे आम्हाला आव्हान नक्कीच म्हणजे सरळ साधीच गोष्ट आहे की आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्र आम्ही आहोत आणि कदाचित आम्ही एक दिलाने पुढे काम करू.
जोरदारच्या गोष्टी आहेत आणि काँग्रेस पक्षाला स्वतःचा हेमलताजी, विस्तार आपण करण्यासाठी कदाचित स्वतः- आम्ही एकदिलानं काम करू असं एक खूप मोठं सूचक वक्तव्य केलंय. मी त्याचं बिटवीन द तुमचं लाईन भविष्यातलं शोधायचं म्हणते. कदाचित या 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 नाही, शब्दाचा अर्थ मी काढायचा आहे का नाही, कारण मी जर अर्थ काढले तर परत तुम्ही त्याच्यावर नाराज व्हाल. नाही, प्रसादजी, हे 3 पक्ष वेगवेगळे आहेत. अच्छा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे 3 वेगवेगळे पक्ष आहेत. आता सध्या आम्ही एकत्र आहोत, हे पंचवार्षिक आम्ही एकत्र आहोत आणि पुढे पण आम्ही एकत्र चांगल्या पद्धतीने राहण्याची जायचं इच्छा आहे ठरवलेलं तुमची. आहे. तुमची त्याला- तशी इच्छा त्याला दिसते. पुढे वेळ द्यावा गणेश लागेल. खणकरांना वेळ विचारू. द्यावा गणेश लागेल. खणकर, ज्या पद्धतीनं काँग्रेस आपल्यासाठी आक्रमक अध्यक्ष निवडू पाहतीये, याच्यामुळे जास्त चिंतेत कोणी असावं, राष्ट्रवादीनी की भाजपानं? बघा, खरं तर ही चिंता भाजपचा काही या विषयाशी संबंध नाहीये. ही चिंता त्या इतर 2 पक्षांना जास्त करावी लागेल. नाही, गणेश खणकर, बघा, भाजपचा ज्यावेळेला विषय आपण- याच्यासाठी आहे कारण बघा, काँग्रेसवाले प्रोजेक्ट काय करतात, नरेंद्र मोदींना आव्हान देऊन आलेला माणूस आता आमचा अध्यक्ष झाला, आमच्याकडे केवढं मोठं बळ आलं, आमच्या पक्षामध्ये 10 हत्तींची ताकद आली. त्यांचा सरळ आणि थेट निशाणा भाजपवर आहे. इथे हेमलताताई पण म्हणाल्या की भारतीय जनता पार्टी हीच त्यांची क्रमांक 1 ची शत्रू आहे काँग्रेसची. मी मान्य केलं ना, मी मान्य केलं. अच्छा, पण मग बघा, तुम्ही मी आता 2 नाना उदाहरणं पटोलेंना तुम्हाला घाबरायला देईन. सुरुवात करणार आहात? भाजपवाले नाना पटोलेंना घाबरायला सुरुवात करणार आहेत का? अहो साहेब, मी बोरिवलीला राहतो, एवढी वर्ष मी वाघाला नाही घाबरलो, तर नानांना कशाला घाबरेल? काय अच्छा. संबंध साहेब? मी नॅशनल पार्कच्या बाजूला राहतो. अहो, आता बंद झालं तुम्ही साहेब, मुंबईत आता वाघाला आमच्या घाबरला इथे नाहीत असंही एक परत वक्तव्य करता आहात. तुम्ही मुंबईत वाघाला घाबरला नाहीत असं वक्तव्य करता आहात. हो, मी राजकीय वक्तव्यच करतोय. अच्छा, ठीक आहे. असं आहे प्रसादजी, बघा, डोंबिवली माफ करा, गणेशजी, आपला ऑडिओ म्हणजे आवाज ये जा करतो आहे. काही तांत्रिक दृष्ट्या कदाचित अडचणी येत आहेत आपल्याला आता असं आला दिसतंय. आवाज? आता आवाज येतोय. बोला गणेशजी, बोला. त्यात विरोधी पक्षाचा हात होता म्हणून ते झालं. असं आहे की भिवंडीमध्ये काही नगरसेवकांचा पक्ष बदल झाला. काँग्रेसचे नगरसेवक हे त्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये गेले. त्यावेळेला काय घडलं आणि ज्या वेळेला पारनेरमध्ये काही नगरसेवक हे राष्ट्रवादीमध्ये गेले शिवसेनेतून, त्यावेळेला काय घडलं? बघा, त्यावेळेला शिवसेनेनं हा मुद्दा प्रतिष्ठेचा आणि सेवकांना त्यांनी परत आपल्या त्या सर्व परत एका मातोश्रीवरती जावं लागलं आणि तो विषय त्या ठिकाणी त्यांना तो संपवावा लागला. ठीक आहे, हा आपल्याला प्रकार पटकन बाबतीत घडला का? ताज्या घडामोडींशी जोडून राहावं लागेल. गणेशजी, तुम्ही घाबरणार आहात का काँग्रेसला? त्यांचा मी अध्यक्ष सांगतो. आक्रमक असेल तर भारतीय जनता पार्टी घाबरायला तयार आहे. नाही, मी पुढचं सांगतोय. आज जो काँग्रेसनं प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा किंवा पृथ्वीराज चव्हाणांना आणण्याचा निर्णय घेतला असेल, तर पुढच्या मार्च आणि एप्रिलमध्ये महाराष्ट्र राजकारणात ज्या काही घटना घडणार आहेत त्याची ही सुरुवात आहे असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आम्ही कशाला हा घाबरायचं? एक टर्निंग ही पॉईंट, चिंता त्या 2 या चर्चेचा पक्षांसाठी टर्निंग आहे. पॉईंट आपण आणलात. आपण या चर्चेचा टर्निंग पॉईंट आणलात. हेमलताताईंना मान्य आहे का? दाबण्याचा नाना प्रयत्न पटोले केला. निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणात ढवळाढवळ म्हणण्यापेक्षा घुसळण सुरू झालेली आहे. हेमलताजी, प्रसादजी, जेव्हापासून हे 3 पक्षांचं सरकार सत्तेवरती आलं त्या दिवसापासून हे देव पाण्यात घालून बसलेत. हे सरकार पडणार, आमचं सरकार येणार, तारखावर तारखा चालू आहे. त्याच्यासाठी नेत्यांना हायर केले. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही घडणार नाहीये. आम्ही 5 वर्ष चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सत्तेत राहणार आहोत आणि कदाचित आम्ही पुढच्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस हेच विरोधी पक्ष नेते राहतील. त्यामुळे त्याच्यामध्ये आता फारसा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना काय वाटतं याच्यासाठी फारसा विचार करण्यात काही अर्थ नाही असं ठीक मला आहे. वाटतं. उमेशजी, आपल्यासाठीचा प्रश्न, महाराष्ट्राच्या राजकारणातली ही घुसळण हे चहाच्या पेल्यातलं वादळ असणार आहे का खऱ्या अर्थानं बदलांच्यासाठी झालेली सुरुवात आहे? मला असं वाटतं की चहाच्या पेल्यातलं वादळ हे असणार नाहीये. कारण आता गणेशजी म्हटले किंवा हेमलता मॅडम म्हटल्या त्याच्याप्रमाणे या पुढच्या राजकारणाची
बऱ्याचशा गोष्टी या घटनेशी, आजच्या चालू घडामोडीशी संबंधित आहे असं मला वाटतं. मुळामध्ये याच्यामध्ये तुम्ही मगाशी आता कुणाला तरी मला वाटतं विचारलं की याचा काँग्रेस कुणाला फटका अधिक बसेल, राष्ट्रवादीला की भाजपला. मला असं वाटतं की नाना पटोलेंना अध्यक्ष करण्याचा सर्वाधिक फटका किंवा नाना पटोलेंच्या जागी पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्ष करण्याचा सर्वाधिक जो धक्का आहे तो राष्ट्रवादीला बसेल. आणि राष्ट्रवादींनी जर खरोखरच पृथ्वीराज चव्हाणांचं अध्यक्षपद मान्य केलं तर मग कदाचित सगळं सुरळीत होईल. अदरवाईज तुम्ही म्हटलं तसं हे चहाच्या पेल्यातलं वादळ न ठरता हे महाराष्ट्राच्या नव्या राजकारणाची दिशा कदाचित यातून सुरू होऊ शकेल असं वाटतं. प्रसाद अगदी. जयंत माइंडकरांसाठी पुढचा प्रश्न, वेळेची मर्यादा आहे आपल्या प्रत्येकाला. जयंत माइंडकर, पृथ्वीराज चव्हाणांच्या बद्दलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्षेप लपून राहिलेले नाहीत. ताज्या शरद पवार यांच्या वक्तव्यातूनही त्याच प्रकारचे संकेत मिळत आहेत. हे सगळं घडत असताना एक महत्वाचा आणखीन प्रश्न जन्माला येतो, तो असा की समजा शरद पवारांना पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभा अध्यक्षपदी नको असतील तर काँग्रेसकडे द्यायला दुसरा माणूस आहे, की आता विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच असलं पाहिजे हा संकेतच आजपासून मिटला गेला असंच पवारांनी स्पष्ट केलेलं आहे. जयंत माइंडकर, मला असं वाटतं कोएलिशन पॉलिटिक्स आपण कव्हर करतोय तेव्हा काही काही प्रश्नांची उत्तर आपण हॉर्सेस माउथ घ्यावी, पण काही काही आपलेही कॅल्क्युलेशन असावेत. बरोबर. मुख्यमंत्री पद हे उद्धव ठाकरे शिवसेना, उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादीकडे. जर स्पीकर किंवा अध्यक्ष विधानसभा अध्यक्षपद शरद पवारांना या दोन पैकी एका पक्षाकडे पाहिजे असेल तर ते आपल्याकडचं मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पद सोडायला तयार आहेत. याचं उत्तर अर्थात नाही. काँग्रेसला दुसरा उपमुख्यमंत्री देणार आहे तर याचं उत्तर अजित पवारांनी दिलं नाही. मग काँग्रेस मधली व्यक्ती अमुक एक पदावर कोण बसावी हे शरद पवार ठरवतील आणि हे राहुल गांधी इतकं खुलेआम मान्य करतील किंवा तमाम महाराष्ट्रातले जे काही 44 आमदार आणि जे काही इतर काँग्रेस जन आहेत ते शरद पवारांचा इतका वर्चस्व मान्य करतील. मला जे काही पृथ्वीराज चव्हाणांची 4 वर्षांची कारकीर्द आठवते त्या काळात अनेक वेळेला असे प्रसंग आले की जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधला हा कॉन्फ्लिक्ट अगदी बाहेर दिसला. आपल्याला माहिती आहे की चक्क 72 दिवस अजित पवारांचा त्या काळात राजीनामा सुद्धा झालेला होता, पण तरी सुद्धा काँग्रेसनी आपला विश्वास हा पृथ्वीराज चव्हाणांवरच ठेवला. याच निमित्तानं जयंत माइंडकर एक छोटा प्रश्न मगाशी हेमलताजींना विचारला. त्यांना राजकीय निर्बंध किंवा चौकट असल्यानं त्यांनी त्याचं खुलं उत्तर दिलं नाही. तो प्रश्न मी तुमच्याकडे आणतो. पृथ्वीराज चव्हाणांसारखा बाणेदार माणूस विधानसभा अध्यक्षपदी बसवणं इतका धाडसी निर्णय काँग्रेस घेऊ शकणार आहे का? मला असं वाटतं की त्यांची काळाची गरज आहे आणि नाही तर हे सतत जे काही मीडियामधनं किंवा इतर प्रकारे किंवा अगदी बाळासाहेब थोरात म्हणा किंवा अशोक चव्हाण म्हणा किंवा विजय वडेट्टीवार या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांनी वारंवार कधी कधी ज्या काही कंप्लेंट्स केलेल्या आहेत किंवा जी काही आपला नाराजीचा सूर उमटवलेला आहे त्याला जर का कुठेतरी रोक लागून आम्ही सुद्धा या सरकारचे रिअली 1/3 आहोत हे जर का काँग्रेसला दाखवायचं असेल तर पक्षात नाना पाटोळेंसारखं नेतृत्व आणि अध्यक्षपदी जे आपल्यातली चर्चा आहे, कारण आपल्यातली चर्चा ही पहिल्यांदा खरी ठरली नाना पाटोळेंच्या रूपाने. माझ्या माहितीप्रमाणे आपण अक्षरशः गेले 6 महिने हे नाव चर्चेत होतं तर ते पहिल्यांदा खरं ठरलेलं आहे. आता आपल्यातलीच दुसरी चर्चा ती म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांची. आता ती सुद्धा मला वाटतं 1-2 दिवसात खरी होते की नाही हे दिसेल. ठीक आहे. वेळेची मर्यादा जयंत माइंडकर, मी आपल्याला याच निमित्तानं थांबवतोय. एक छोटी विश्रांती आपण पटकनच लक्षवेधीत परत येण्याच्यासाठी घेतोय आणि परत आल्यानंतर दुसऱ्या भागातली चर्चा आहे की मग जर समजा इतक्या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात आता सुरू झाल्या असतील तर त्या जाऊन कोणत्या मुद्द्यावर कोणत्या वळणावर थांबणार आहेत.
लक्षवेधीच्या दुसऱ्या भागाची सुरुवात करताना सुद्धा एक अत्यंत महत्वाची महाराष्ट्राच्या राजकारणातली घटना आपल्या समोर आणतो आहोत। नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना सोपवला आहे। नाना पटोले हे आता काँग्रेसचे महाराष्ट्रातले अध्यक्ष असतील अशा प्रकारचीच शक्यता या निमित्तानं अधिक गडदपणे समोर येते। याच घटनाक्रमाच्या अनुषंगानं आणखीन एक ताजी घडामोड घडली ती नवी दिल्लीमध्ये शरद पवारांनी एक अत्यंत महत्त्वाचं पण तितकंच सूचक वक्तव्य केलं। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत। त्यांनी केलेल्या सूचक वक्तव्यात ते म्हणतात की विधानसभा अध्यक्षपदावर आता पुन्हा चर्चा होणार, अर्थात मवियामध्ये विधानसभेचा अध्यक्ष कोण असावा आणि तो कुठल्या पक्षाचा असावा याबाबतही चर्चा होणार आहे। पवार असंही म्हणतात काँग्रेस पक्षांतर्गत दबाव असल्यानं अध्यक्ष बदलाचा निर्णय झाला। विधानसभा अध्यक्षपद 3 पक्षांचं होतं ते आता खुलं झालंय। आपण चर्चेसाठी आपल्या मान्यवरांच्याकडे परत येतोय। आपल्या सोबत हेमलता पाटील आहेत, गणेश खंडकर आहेत, उमेश घोंगडे आहेत, जयंत माइंडकर आहेत। सर्व मान्यवरांचं स्वागत। हेमलताजी, पक्षांतर्गत दबाव होता असं जेव्हा पवार म्हणतात त्यावेळेला काँग्रेसला ते स्वीकारावंसं वाटतं वक्तव्य, आणि अशा प्रकारे पक्षाबाहेरच्या माणसानं काँग्रेसच्या अंतर्गत गोष्टींबाबत सार्वजनिक वक्तव्य करणंही काँग्रेसला मान्य आहे का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्षांतर्गत दबाव होता हे पवार साहेबांनी कशा संदर्भात म्हटलेलं आहे हे सांगू शकत नाही मी। दुसरी गोष्ट म्हणजे पवार साहेब हे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राहिले, त्यांची सगळी पाळंमुळं काँग्रेसमध्ये आहे आणि एक वडिलकीच्या नात्याने ते काही बोलले तर त्याच्या विरुद्ध लगेच काही कोणी स्टेटमेंट करावं असं मला वाटत नाहीये। पक्षांतर्गत दबाव कशा पद्धतीने होता, एक प्रदेशाध्यक्षपद मला सध्या नको असं स्वतः बाळासाहेब थोरातांनी सांगितलं होतं, कारण महसूल मंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी जास्त होती, अनेक पदं त्यांच्याकडे होती आणि त्यामुळे मला प्रदेशाध्यक्ष पद नको असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं। त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलणार हे नक्की होतं आणि त्यामध्ये जी वेगवेगळी नावं आली त्याच्यामध्ये नाना पटोले हे प्रदेशाध्यक्षपदी असावेत असं अनेक नेत्यांना आणि अनेक कार्यकर्त्यांना वाटत होतं। त्या भूमिकेतून त्यांची निवड झाली। याच दरम्यान उपमुख्यमंत्री पदाची चर्चा अचानक महाराष्ट्रामध्ये सुरू झाली। राजकारणात पुढी सोडणं अशा प्रकारच्या दृष्टीनं तिच्याकडे पाहिलं गेलं त्या चर्चेकडे। याचं कारण असं की काँग्रेस आणखीन एक उपमुख्यमंत्री पद घेणार आणि त्या बदल्यात विधानसभेचा अध्यक्ष शिवसेनेला देणार अशा राजकीय शक्य अशक्यता वर्तवल्या गेल्यावर त्याच्याबाबत काँग्रेसचं अजून अधिकृत कुठलंही वक्तव्य आलेलं नाही। अजित पवार त्यावर बोलले। तुम्ही आधी एकदा तुमची भूमिका मांडा की तुम्ही विधानसभेचा अध्यक्ष सोडायला तयार झाला आहात का? प्रसादजी, आता स्पष्टच मी सांगते की जेव्हा जागा वाटप झालं त्याच्यामध्ये सर्वात जास्त संख्याबळ शिवसेनेकडे असल्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे तर नक्कीच होतं। त्यानंतर संख्याबळ हे राष्ट्रवादीकडे होतं आणि राष्ट्रवादीने विधानसभेच्या अध्यक्षपदापेक्षा उपमुख्यमंत्रीपद आमच्याकडे यावं असं स्पष्टपणे सांगितलं आणि त्यानंतर विधानसभेचं अध्यक्षपद हे काँग्रेसकडे आलं। आता जेव्हा ही सगळी सिच्युएशन झालेली आहे त्यामुळे काँग्रेसकडचं विधानसभा अध्यक्ष कुठल्याही पद्धतीने आता जाऊ शकत नाही। त्याच्यामध्ये कुठल्या नेत्याला बसवायचा हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे। त्यामध्ये कुठल्याही पक्षाने तर ढवळाढवळ करण्यासारखं काहीही नाहीये। काँग्रेस ठरवेल तो विधानसभेचा अध्यक्ष होईल। आता हे 2 उपमुख्यमंत्री पदाच्या संदर्भामध्ये जी चर्चा झाली ती मान्य होणं शक्य नाहीये त्यावरती, कारण 2 उपमुख्यमंत्री पद असणं हे राष्ट्रवादीला मान्य होणार नाही। त्यामुळे ही सगळी जी परिस्थिती आहे ही अशीच राहील, काँग्रेसकडेच अध्यक्षपद राहील आणि त्यानुसार काँग्रेस त्यांना जो योग्य वाटेल तो अध्यक्षपदासाठी उमेदवार देतील आणि त्याची निवड होईल। ही परिस्थिती आणि त्याप्रमाणे होईल असं स्पष्ट चित्र आहे। हेमलताजी, आता इतकं सगळं ठामपणे आपण बोललात त्याबद्दल कौतुक, आणि आता हेही सांगून टाका की काँग्रेसच्या कडून विधानसभेच्या अध्यक्षपदी कोण असणार आहे? नाही, ते सांगणं अवघड आहे आता तरी, त्याला थोडा वेळ द्यावा लागेल। प्रवक्त्यांना काही बंधनं असतात की आपण मान्य केली पाहिजे। प्रवक्ते अध्यक्षपद नाही घोषित करू शकत, तर त्यामुळे हे सगळे सदस्य ठरवतील। नाही, पण पक्षांतर्गत त्याचीही चर्चा असणारच की, कारण गेले इतके दिवस अध्यक्षपदी कोण असावं याच्या अनेक शक्य अशक्यता काँग्रेसमध्ये बोलून दाखवल्या जात होत्या। आता विधानसभा अध्यक्षपदी आपल्याला पृथ्वीराज चव्हाणांसारखा माणूस देता येईल का? मी का हे विचारतोय, कारण आपल्याला माहिती आहे राज्यात विद्यमान सरकार न्यायालयाच्या माध्यमातून निर्णय मिळवत आणलं ते पृथ्वीराज चव्हाणांनी। ते जर समजा न्यायालयाची लढाई लढलेच नसते तर हे सरकार अस्तित्वात आलं नसतं। 啊 आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला पक्षात आक्रमक अध्यक्ष पाहिजे, तुम्हाला विधानसभेचा अध्यक्ष पाहिजे, तुम्हाला विधानसभेचा अध्यक्ष पाहिजे, तर हे सरकार अस्तित्वात येऊ शकत नाही।
तर मग विधिमंडळात सुद्धा काँग्रेसचा आक्रमक बाणेदार आवाज म्हणून पृथ्वीराज चव्हाण असू शकतात का? नाही, प्रसादजी, अध्यक्षपद हे काही शोभेची भावली नाहीये. त्याच्यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात आणि हे पद अतिशय महत्वाचं आहे. आणि हे पद जेव्हा आपण महत्वाचं म्हणतो तेव्हा कायद्याची सगळं बाजू माहीत असणारे, सगळं संपूर्ण अभ्यास असणारे आणि त्यावरती योग्य निर्णय घेणारे अध्यक्ष अपेक्षित असतात. आणि त्यामध्ये काँग्रेसमध्ये सगळ्यात सिनियर कोण आहे, आमदारांची मतांकडे लक्ष घेऊन त्याच्यावरती योग्य व्यक्तीची, सिनियर व्यक्तीची निवड केली जाईल. तर ती व्यक्ती कोण असेल हे मी सांगणं शक्य नाहीये. परंतु बाबा हे सिनियर काँग्रेसचे नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, आमदार आहेत सध्या ते. त्यामुळे त्यांची निवड होण्यामध्ये काही अडचण यायला काही कारण निर्माण व्हायला नको. परंतु हा संपूर्णपणे विधिमंडळातल्या सदस्यांचा विषय. आपण या निमित्तानं जे संकेत दिले ते सुद्धा एक नव्या बातमीला जन्म देणारे आहेत. आणि आपण पृथ्वीराज बाबांच्या वैशिष्ट्यांची यादी वाचत असताना एक गोष्ट टाळली की राहून गेली मला माहिती नाही, पण पक्षश्रेष्ठींच्या पसंतीचे हाही एक अत्यंत महत्वाचा घटक आहे जो पृथ्वीराज चव्हाणांच्या बाबतीत लागू पडतो. मला जयंत माइंडकरांकडे जायचंय. जयंतराव, एका गोष्टीची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात फारशी होत नाही, ती असते नेत्यांची वय. पृथ्वीराज चव्हाण या व्यक्तीचं वय हे त्यांच्या देहबोलीतून दिसत नाही, पण या व्यक्तीच्या राजकीय कारकिर्दी बरोबरच त्याचं वय सुद्धा मोजणं आणि चर्चेत आणणं यासाठी गरजेचं आहे. कारण हा नेता महाराष्ट्रातल्या एका आणखीन वजनदार नेत्याच्या तोलामोलाच्या वयाचा आहे. जयंत माइंडकर, ओव्हर टू यू. पुढचं काही बोलायचंय ते आता तुम्ही बोलायचंय. मी बोलतो. पहिल्यांदा मी आमचे हेमलताताई यांचं अभिनंदन करतो. त्यांनी बरेचसं माझंच आधी मी बोलून गेलो होतो डायरेक्टली, ते त्यांनी जवळपास मान्य केलं. त्यातलं एक वाक्य त्यांनी जे म्हटलं ते फार महत्वाचं आहे की काँग्रेसकडेच स्पीकर पद राहील आणि ते कोणाला देईल हे काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. आणि त्याच्याबरोबर पुढचं वक्तव्य पण जयंतराव त्यांनी केलेलं आहे, ते विसरू नका. त्या म्हणाल्या की पक्षामध्ये ज्येष्ठ, कायद्याची जाण असणारा आणि अनुभवी असा माणूस असू शकतो जो अध्यक्षपदी बसेल आणि कदाचित पृथ्वीराज बाबा असू शकतात. आणि त्या ज्येष्ठतेनुसार आपण वयाचाच हिशोब करूया. माझ्या माहितीप्रमाणे शरद पवारांचं वय हे सध्या 80 पार झालेलं आहे. 1940चा त्यांचा जन्म आहे. तर पृथ्वीराज चव्हाण हे माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 75 ते 77च्या दरम्यानचे आहेत. म्हणजे दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये फारसं अंतर वयाचं नाही, फारसं वयाचं अंतर नाही. एवढंच आहे की बाबांचं करिअर, जे काही पॉलिटिकल करिअर आपण म्हणतो, राजकीय खासदारकी वगैरे, ती 1991 पासून सुरू झाली. त्याच्या आधी त्यांचे वडील किंवा त्यांच्या आई प्रेमला काकी या राजकारणात ऍक्टिव्ह होत्या. तर शरद पवारांचं करिअर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे 1967 पासून सुरू झालेलं आहे. हा एक महत्वाचा फॅक्टर सोडला तर बाकी वय वगैरे पाहिलं तर आणि रिस्पेक्टिव्ह पक्षातलं वजन पाहिलं तर, म्हणजे आता हे सुद्धा बोलावं का, तर पृथ्वीराज चव्हाण हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, एकेकाळी त्यांनी पीएमओ 8 वर्ष सांभाळलेलं आहे आणि हायकमांडच्या अतिशय जवळचे मानले जातात. आणि मघाशी जे मी पुन्हा वाक्य सांगितलं की पवार ठाकरे कंबाईन हे जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात गेले 1 वर्षभर थोडंसं सुरू झालं, मीडियामध्ये त्याची अनेक वेळा चर्चा आली, काही काही मंत्री जे बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्याच्यावर एक प्रकारे काँग्रेसनी माझ्या दृष्टीने पहिलं शस्त्र फेकलेलं आहे. आणि आता कदाचित दुसरं या निमित्तानं सुरू असलेल्या चर्चेला आपण थोडंसं त्रयस्थ अँगलनं पण पाहूयात. तिसरी शक्ती या राजकीय घडामोडींवर नजर ठेवणारी आहे ती भारतीय जनता पार्टी. आता मग भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता या निमित्तानं गणेश खंडकर, आपण स्पष्टपणे सांगून टाका की पृथ्वीराज चव्हाण अध्यक्षपदी आल्यानंतर राष्ट्रवादीला चाप लावण्याचं काम आपोआप त्यांच्या हातून होईल आणि भारतीय जनता पार्टी त्या गोष्टीकडे आनंदून पाहिल का? नाही, आम्हाला हे सगळं जे चाललंय त्यामुळे आनंदच होत आहे प्रसादजी. कारण आपण जे आता पाहत आहोत, कधी कधी असं म्हटलं जातं राजकारणात दिसतं तसं नसतं. तर वास्तविकता अशी आहे की दुसरा उपमुख्यमंत्री हा अजित पवारांना नको आहे आणि विधानसभेचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण हे शरद पवारांना नको आहेत. याचं कारण राहुल गांधींना तिकडे अध्यक्ष व्हायचंय आणि युपीएचं लिडरशिप करायची आहे. त्याच वेळेला शरद पवारांना महाराष्ट्र ताब्यात ठेवून त्यांना परत दिल्लीकडे जायचंय. या सगळ्या घटना एकमेकांशी जोडलेल्या आहेत. कितीही कोणी नाही म्हटलं तरी महाराष्ट्रातली ही प्रदेश अध्यक्ष बदलण्याची घटना ही एवढी छोटी नाहीये. मी मगाशी ते सांगितलं तुझं.
तेव्हा आम्ही या घटनेकडे त्रयस्थपणे बघतो आणि आम्हाला जे काय सगळं अगदी गणेश खंडकर, आपण म्हणालात की भारतीय जनता पार्टी या गोष्टीकडे त्रयस्थपणे बघते, पण राजकीय विश्लेषक या नात्यानं उमेशजी आपण सांगा, खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे की आता जे काही चाललंय त्यात त्यांचा काही ना काहीतरी पडद्यामागचा इप्सित साध्य करण्याचा रोल असू शकतो? प्रसादजी, मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे असं जरी दिसत असलं तरी यातून काहीतरी घडेल, यातून काहीतरी आपल्याला संधी मिळेल. म्हणजे तुम्ही आता म्हटलं तसं की यामागे त्यांचं काही हात आहे किंवा हे ते काही घडून आणतायत का, असं बिलकुल नाही. मात्र यातून काहीतरी आपल्याला पॉझिटिव्ह असं काहीतरी घडू शकेल अशी एक आशा आहे, अशी एक आशा भाजपाला आहे. या भूमिकेतनं या सगळ्या घटनाक्रमाकडे ते बघतायत. मला असं वाटतं की या असं बघण्यापलीकडे भारतीय जनता पक्षाच्या हातात सध्या तरी काही दिसत नाहीये. हे सरकार पडेल आणि मग आपण सत्तेत येऊ, इतकीच त्यांची जी आत्ताची भूमिका आहे. कारण ते प्रत्यक्ष सरकार पाडण्यासाठी त्यांचे किती इच्छा असली, किती प्रयत्न असले तरी ते यशस्वी होत नाहीत, असं गेल्या 1 वर्षाच्या घडामोडीवरून, घटनांवरून आपल्याला स्पष्ट होत आहे. बरं, गणेश खंडकरांना मुद्दा पटलेला दिसत नाहीये. गणेशजी 30 सेकंदात उत्तर द्या आपण पटकन. राष्ट्रवादी या नाही, आम्हाला सरकार पाडण्याची घाई कशाला आहे? हे सरकार चाललंय, रोजच दिसतंय ना ते काय चाललंय ते. आमची भूमिका हे सरकार चुकीचं आहे हे सांगण्याचं काम आम्ही रोज. गणेशजी, तांत्रिक कारणांमुळे सारखा आपला आवाज ये जा करतो आहे. आपला आवाज पोहोचत नाही. एकदा आपण ती तांत्रिक दृष्ट्या गोष्ट सुधारून घेऊ. दरम्यान उमेश घोंगडे यांनी ज्या पद्धतीनं विश्लेषण केलं त्यातला एक महत्वाचा मुद्दा घेतो चर्चेला, पुढे जातो आणि चर्चेच्या निमित्तानं मला आता आवाज येतोय. ठीक आहे, आपल्याकडे येतोच मी. तुमचं वक्तव्य कळलं की तुम्हाला हे सरकार पाडण्यात रस नाही असं तुम्ही सांगितलं. जयंत माइंडकरांना एक पटकन प्रश्न विचारूयात. जयंतराव, ज्या पद्धतीने या घडामोडी होऊ घातलेल्या आहेत त्याच्यातला एक इंटरेस्टिंग फॅक्टर असाही लक्षात घ्यायला लागेल की समजा पृथ्वीराज चव्हाणांच्या अध्यक्षपदाच्या संदर्भातला निर्णय झाला नाही, तो होऊ दिला गेला नाही, तर काँग्रेस पुढचं पाऊल टाकू शकते का? आणि विधानसभा अध्यक्षपद आता सगळ्यांसाठी खुलं झालंय अशा प्रकारचं सूचक वक्तव्य करून काँग्रेसला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे का? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिले देतो. हो, पवारांनी तसा प्रयत्न केलेला आहे. तर त्यांनी तशाच प्रकारचा बॉल टाकलेला आहे जशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य चायनाविषयी केलेलं होतं राहुल गांधींच्यावर, किंवा जशा प्रकारचं त्यांनी भूमिका शेतकऱ्यांच्या बाबतीत दुटप्पी घेतलेली होती ज्याबद्दल मीडियात चर्चा झाली आहे, अगदी तशाच प्रकारचा हा बॉल टाकलेला आहे. पण जेव्हा मी हे कबूल करतो तेव्हा त्याच श्वासात मी हे सांगतो की हा त्यांचा प्रयत्न संपूर्णपणे अयशस्वी ठरणार आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की यावेळेला काँग्रेस शरण जाणार नाही? त्याचं कारण असं आहे की काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. ज्या मुद्द्यावर संजय राऊतांच्या भाषेत स्पीकर पदाकरता पवारांनी कागद फेकत नेहरू सेंटरच्या बाहेर धाव घेतलेली होती आणि त्यांच्या मागे प्रफुल्ल पटेल आणि संजय राऊत गेलेले होते त्यांना समजावायला, असं संजय राऊत स्वतः लिहितात. आणि तेव्हा सुद्धा अध्यक्षपद काँग्रेसनी स्वतःच्या कडे राखलं. आजही अध्यक्षपद राहील. व्यक्ती कोणती बसवायची, अशोक चव्हाण मुख्यमंत्री की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री, कारण या दोघांचेही संबंध तसे पवारांशी कसे होते आपल्याला माहिती आहे. सुशील कुमार किंवा विलासराव त्यांचे संबंध कसे होते हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे एक प्रकारे पवार म्हणतात ते काँग्रेसमध्ये घडेल का, तर ते घडणार नाही. काँग्रेसला जो ठीक आहे जयंतराव, जर शरद पवार सांगतील ते काँग्रेसमध्ये घडणार नसेल तर पवार सांगतील ते मवियात घडणार का? का यावेळेला काँग्रेस मवियामध्ये पण स्पष्टपणे काँग्रेस म्हणून उभी राहणार आहे? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे, कारण त्यांनी जो बॉल टाकलेला आहे त्यांचे शब्द असे आहेत की अध्यक्ष हा 3ही पक्षांचा असतो. मान्य, मग मुख्यमंत्री सुद्धा 3ही पक्षांचा आहे, उपमुख्यमंत्री सुद्धा 3ही पक्षांचा आहे, मग सगळेच बदल होणार आहेत का?
असं नाही. याच्यामध्ये एक अग्रीमेंट झालेली आहे की ज्या पक्षाचे सर्वात जास्ती आमदार त्यांच्याकडे मुख्यमंत्री, नंबर 2चा उपमुख्यमंत्री आणि नंबर 3च्या पक्षाकडे स्पीकर. आणि मला असं वाटतं की तीच पद्धत राहील. अगदी. व्यक्ती मग कोणता असावा मग आता जर समजा थोड्या वेळापूर्वी हेमलताजी आपण स्पष्टपणे ही भूमिका घेतलीत की कोण विधानसभा अध्यक्ष होणार हा काँग्रेसचा अंतर्गत मामला आहे. दुसरी तुमची स्पष्ट भूमिका होती की विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार. या दोन्ही भूमिका काँग्रेसनं ठामपणे घेतल्या आणि त्यानंतर आता मवियाच्या अंतर्गत या विषयाची चर्चा पुढे जाईल. पण जर समजा विधानसभेचा अध्यक्ष आणि त्या अध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा फिरवा अशी भूमिका आली तर मग उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदही फिरवायचं का अशी चर्चा काँग्रेस करू शकते. कसं असतं प्रसादजी की प्रत्येक पक्षाची बार्गेनिंग पॉवर असते. जेव्हा आघाडीचं सरकार असतं तेव्हा प्रत्येक पक्ष आपापल्या दृष्टीने सोयीची भूमिका घेण्यासाठी प्रयत्न करतो. पण या ठिकाणी आपण एक मुख्य आणि महत्वाची गोष्ट विसरलेला आहात की देशामध्ये जी काही सध्या परिस्थिती झाली आहे आणि जी काही त्या तिन्ही पक्षांच्या समोर जे आव्हान आता सध्या आहे तर ह्या सगळ्याचा विचार करून शरद पवार साहेबांसारखे ज्येष्ठ नेते हे किती तुटेपर्यंत ताणायचं हे त्यांना जास्त योग्य रीतीने कळतं. ते आज राजकारणामध्ये त्यांचं संपूर्ण आयुष्य गेलेलं आहे. त्यामुळे पर्यंत ताणायचं की यंदा तोडायचं हेही कळत असेल की शरद पवार साहेब कुठल्याही परिस्थितीमध्ये, हे मी अतिशय जबाबदारीने सांगते की कुठल्याही गोष्टीमध्ये सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन कुठलीही रिस्क घेणार नाही. तुटण्याचा तर संबंधच येणार नाही. परंतु खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्यांवरती आता मंथन होईल आणि सर्वानुमते परत ही सगळी रचना ठरेल. त्याच्यामध्ये अध्यक्ष होताना सुद्धा तिन्ही पक्षांचं नक्की समाधान होईल आणि जे आता समोरच्या पक्षाला वाटतंय आणि ज्या पद्धतीने आता एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला त्याच्यामध्ये तसं काहीही होणार नाही. हे अक्षरशः पेल्यातलं वादळ आणि ते लवकर संपेल आणि शरद पवारांची भूमिका याच्यामध्ये खूप मोठी आणि सामंजस्याची असणार आहे. याच्याबद्दल माझ्या मनात तरी कुठलीही शंका नाहीये. हेमलताजींना आत्ताच्या घडीला तरी स्पष्टपणे काँग्रेसच्या पलीकडे जाऊन भूमिका घेण्याच्या व्यतिरिक्त त्यांना पूर्ण मविया प्रवक्ता म्हणूनही भूमिका घ्यायची असल्यानं त्यांचं हे मत पूर्णतः मी ग्राह्य मानतो. उमेशजी, पण या निमित्तानं एक प्रश्न आपल्यापर्यंत आणतो की पवारांना कोणत्याही प्रकारे रिस्क घ्यायची नाहीये असं जेव्हा काँग्रेसचे प्रवक्ते म्हणतात तेव्हा त्याचे राष्ट्रीय अर्थ असतात, राज्य पातळीवरचे पण अर्थ असतात. उमेशजी, आपणही त्याचा अर्थ सांगा आणि मग आपण आणखीन एक अन्वय अर्थ जयंत माइंडकर यांच्याकडून जाणून घेऊ. आज त्याचा राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरचा अर्थ प्रसारजी खरं तर असा आहे की मी खरं थोडंसं तुम्ही विचाराल त्या पलीकडचं बोलतोय. आत्ताच्या एकूण राजकीय परिस्थितीमध्ये हे सरकार टिकणं, राज्यातलं सरकार टिकणं ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची जास्त गरज आहे. तुलनेनं काँग्रेसची गरज ती तेवढी नाहीये. खरं तर काँग्रेसनं बाणेदारपणा दाखवायची वेळ आहे. आता आमचा अध्यक्ष हे पृथ्वीराज बाबाच होतील अशी जर भूमिका काँग्रेसनं घेतली, असा बाणेदारपणा दाखवला, शरद पवारांच्या कुठल्याही चर्चेला किंवा कुठल्याही आग्रहाला बळी न पडता पृथ्वीराज चव्हाण हेच जर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण हेच विधानसभेचे अध्यक्ष होतील ही जर ठाम भूमिका घेतली तर मगाशी हेमलताताई म्हटलं तसं ते तुटेपर्यंत ताणणार नाहीयेत. त्यांना सत्तेत राहायचं आहे, हे सरकार टिकवायचं आहे. हे सरकार टिकवण्याची गरज ही शिवसेनेची या घडीला आणि त्यानंतर राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे काँग्रेसनं बाणेदारपणा दाखवला तर याचा फायदा केवळ सत्तेत नव्हे तर या सत्तेच्या माध्यमातून गाव पातळीपर्यंत पुन्हा काँग्रेस अधिक सक्षम करायला काँग्रेसला होऊ शकतो. दुसरं तुम्ही वेळेची मर्यादा असल्याने आपल्याला पुढे जातो आहोत आणि जयंत माइंडकरांकडूनही या वाक्याचा अन्वय अर्थ समजून घेऊ. जेव्हा काँग्रेसचा प्रवक्ता असं म्हणतो शरद पवार सध्याच्या स्थितीत रिस्क घेणार नाहीत, त्याचा आणखीन एक अन्वय अर्थ काय असू शकतो? जयंत माइंडकर, वेळेची मर्यादा. याचा अगदी सरळ अर्थ असा आहे की या तीन पैकी एक जरी पक्ष बाहेर पडला तरी सुद्धा हे सरकार गडगडू शकतं आणि केवळ अध्यक्ष पदाकरता पवार हे ताणणार नाहीत. याचं कारण मी जे वाक्य नेहमी बोलतो की यांना इथे जे काही मिळाले, या तीनही पक्षांना इथे राहून जे मिळत आहे त्याहून जास्ती त्यांना भाजप बरोबर जाऊन मिळणार नाही, उलट त्याहून कमी मिळणार आहे.
त्याच्यामुळे म्हणजे हे सरकारचं इंगित जे आहे, सरकारचं जे स्टॅबिलिटी आहे, ही स्टॅबिलिटी त्यांना इथे राहूनच जास्ती मिळते ठीक या आहे. एका शब्दात आलेला आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे धन्यवाद. हे लोकं आपण काही- या निमित्तानं विश्लेषण केलं आणि त्याचबरोबर आपण इतर सर्व मान्यवरही या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. राजकारण ही जेवढी घटना पडद्यासमोर असते त्याच्यापेक्षा बरंच काही पडद्याच्या मागे घडत असतं आणि राजकीय विश्लेषणाच्या निमित्तानं समाज जीवनावर होणारे त्याचे विविध परिणाम शोधून काढण्यासाठी अशा चर्चा गरजेच्या असतात. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र.